चला मित्रांनो, नमस्कार आहे तुमचं नवीन एका मोटो ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर आपण मोटो ब्लॉगला फायनली सुरुवात केली आहे. आणि कसं एक मेधा वगैरे चालू होतं, सो त्याच्यामुळं टाईम भेटला नाही. आणि आता टाईम भेटला आहे तर वन साईड आपली मोटो ब्लॉगिंग पुन्हा शनिवार मोटो ब्लॉगिंग आपली चालू. आता आपण चाललो आहे पुण्याला कॅनन शोरूमला चाललो आहे. कारण आपला जो दुसरा कॅमेरा आहे जो आपला 700D आहे तर त्याला थोडासा सेन्सर इश्यू आला आहे. त्याच्यामुळे डिस्प्ले काहीच दिसत नाही. कॅमेरा चालू आहे, फोटो वगैरे क्लिक होत आहे, पण आहे ना काही दिसतच नाही. पण काही उपयोगच नाही ना, जर आपण फोटो क्लिक करतो ना आपल्याला माहीतच नाही ते कसे दिसत आहे, तर काय उपयोग नाही. मग आता त्यासाठी चालू आहे पुण्याला जाऊन रिपेअर करून घ्यायचा तो. आणि एखादी छोटीशी लेन्स जी 50mm किंवा 35mm लेन्स जर भेटली तर आपण आपले जे शूट आहेत म्हणजे जे मोठे मोठे डान्सचे शूट आहेत ते आपण त्या कॅमेऱ्यामध्येच काढू असं मला चाललं आहे विचार. जर तिथं मला भेटली लेन्स एक चीप रेटमध्ये एकदम स्वस्तमध्ये 3-1 हजारापर्यंत तर आपण घेऊन टाकूया. पण आता सकाळी मस्त सूर्यनारायण आलेत आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आज थोडीशी लेट पहाटे नाही निघालो आहे. ऑलमोस्ट मी निघालो तेव्हा 7:20 झाले होते, म्हणजे 7:30 वाजलेत आत्ता. बघू आपण पुण्यामध्ये किती टायमात पोहोचतो. तर एवढी काही स्पीडचं काही हे नाही आपल्याला, आपलं हळूहळू मस्त टकटकमध्ये आपल्या रोजच्या कायमच्या ह्याच्यामध्ये सुनावलं. ठीक आहे, चल. आपल्या खंडोबाची यात्रा जवळ आली आहे. म्हणजे हे बघा तयारी तर चालू झाली, तुम्ही दिसताय या साईडला तयारी चालू झाली आहे बघा. मस्त ते मोठे झुले वगैरे आलेत, त्यांनी बांधायला सुरुवात ते केली. कारण 12 तारखेला जत्रा आहे आपली. सो आपण जत्रेतही येऊया. आणि फक्त ब्लॉगचा विषय थोडासा येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट. आता निघूया आपल्या कामासाठी. काय मंडप आले काय? हे स्कूल एक नंबर झाले यार, मस्त डोंगराच्या कडेला एक नंबर स्कूल झालेले आहे. पहिले नव्हतं पण आता जे स्कूल झाले ना एकदम बेस्ट. कारण निसर्गरम्य वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये तर हे कडेला डोंगर शेजारी स्कूल, खिडकीतून बाहेर पाहायचं दिसतं नेचर एक नंबर नजारा राहील. आमच्या टायमाला काय बाहेर पाहिलं का निसता पालापाचोळा. तर बघूया. अगो बाई कटा सगळे रस्ते नीट केले, फक्त इथून एवढाच रस्ता नीट व्हाय ना यांच्या जण. काय खरं आहे, मस्त स्कूल लाईफ हीच लाईफ आहे झाली. हीच खरी लाईफ आईला हो. मोठं होऊन काय नाही रे, स्कूलची लाईफ बेस्ट आहे. ज्याने स्कूलची लाईफ जगली ना तो खुश. म्हणजे पण काय होतं ते आता यांनाही हे थोडे दिवस आहे, याच्यानंतरही त्यांना स्कूलची लाईफ आठवण, खूप आठवण, जसं आम्हाला आठवते आमची स्कूलची लाईफ. जाऊ आता काय आहे ते. मित्रांनो, लाईफमध्ये आठवड्यातून तुम्ही ना 2 दिवस का होईना 2 दिवस, आता मी 2 दिवस सॅटर्डे संडे मी बाहेरच असतो राईडवर. पण एवढं आहे की एकांतात फालतू विचार करण्यापेक्षा म्हणजे एक स्वतःसाठी टाईम दिला तर जेवढे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत त्याला चांगलं सोल्युशन भेटू शकतं, एवढे गॅरंटी आहे. कारण काय होतं, राईडमध्ये आपल्याला विचार करायला वेळ मिळतो आपल्या प्रॉब्लेम्सचा, ते सोल्युशन भेटतंच आपल्याला, असं काही नाही. पण एक बाकी मुलांसाठी एक हे आपण म्हणतो ना, एक रायडिंग म्हणजे एक मेडिटेशन आहे, शांत रिलॅक्स. कोणाचं टेन्शन आहे, कोणाचं काही नाही. गाणे ऐकायचे तर ऐकले, ठीक नाही ऐकले तर आपलं चालत राहायचं रस्त्यानं.
म्हणजे असं काय त्यासाठी स्पेशली असं काही रायडिंग गिअर्स वगैरे असं काय पाहिजे बरोबर ते असं नाही आहे. पण हेल्मेट शक्यतो तुम्ही बरोबर ठेवा सेफ्टीसाठी स्वतःच्या. कारण तुम्ही रस्त्याने विचार करत चाललाय आणि प्रॉब्लेम जर झाला तर नको काही हे करायला नाही का. सो ट्राय करा की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर सरळ गाडीला पेट्रोल टाकायचं आणि कुठंतरी लॉंग रूटसाठी निघायला सुरुवात करून द्यायची. म्हणजे डोक्याला तुमच्याही ताण नाही आणि बाकी लोकांनाही ताण नाही. आपलं प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकच असतं. पण काय होतं ओव्हर थिंकिंगनंच आजचा जमाना ओव्हर थिंकिंगमध्येच चालला आहे पूर्ण. ठीक आहे. कृष्णा घाटमध्ये इथं बॅक साईडलाही आपण बघितलं की पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे आणि एक साईड बंद केलेली आहे. म्हणजे एक साईड अच्छा जुना घाट आहे तो चालू केला आय थिंक. हां जुना घाट चालू केलेला. आपण येताना घाटातून येणार जुन्या. अरे थार रॉक्स चालली. जाऊ दे तिथं याचे रस्ते होते मे बी सिमेंटचे रस्ते करून टाकलेत सगळे. बेटर आहे बघूया. कारण फक्त एवढंच का सिमेंटचे रस्ते उखडले का खड्डे जास्त होणार आहे त्यापेक्षा. पण बरे भाऊ अख्खं सिमेंट कॉन्क्रीट करेल त्या साईडनं. तर त्यांनी नवीन रस्ताच फक्त सिमेंट कॉन्क्रीटच केला काय ना समृद्धीसारखा. आय होप समृद्धीसारखाच असावा. कारण उन्हाळा लागणार आहे बघू त्या हिशोबानं. मजबूत चालू आहे. जुना घाट चालू झालाय मस्त परत एकदा. आता रस्त्यानं जे वन साईड रोड चालू आहे एक साईडच फक्त त्यांनी चालू केलेलं आहे. तर तिथं हे घारगावच्या आसपास आय थिंक. तर ट्रॅफिक भयानक चालू आहे. ते काही खरं नाही. आता हे रोड कधी कंप्लीट होते त्यानंतरच हे होईल. पुण्याला येणारे जाणाऱ्यांचे वन साईड फक्त घारगावचे तिथंच हाल चालू आहेत. कारण रस्त्याचं काम चालू असल्यामुळं काहीच करता येत नाही. आता त्या ट्रकवाल्याने काचकन जागेवर ब्रेक मारला जो माझ्या समोर होता. नशीब मला लक्ष गेलं नाही तर मी घेत होतो ट्रकचा मुक्का काच करून आयला. आणि रस्त्याने येणारे जाणारे सुद्धा मोस्टली असेच काय म्हणतात आपण लिफ्ट मागताय. मुलं छोटे छोटे मुलं लिफ्ट मागतात. पण काय होते की अशा ठिकाणी आपण स्वतः प्रॉपर सेफ्टी गिअरमध्ये चालून त्या लेकराला आपल्या गाडी घ्यायचं. तर अजून रिस्क वाढण्यापेक्षा तू गाडी नको मला नाही घ्यायचं. बोल तुला राग आला तरी चालन पण नको. विनाकारण कोण अंगाशी घेईन भाऊ. ते काय करता काय झाले ते कोण सांगितलं एवढं. ठीक आहे चलो. ते माझ्यासमोरचं रिक्षावालं जवळपास 10 मिनटं झाले. त्यानं ते राईटचंच इंडिकेटर दिले. कचाकच लेफ्टला दाबितोय. कचाकच लेफ्टला दाबितोय. आता राईटला घुसला पण तरी पण आता पुढे जाऊन लेफ्टला दाबल आणि आहे तेच इंडिकेटर चालू. हे बा गेला लेफ्ट गेला लेफ्ट पण इंडिकेटर तेच चालू. अरे मावा किंग मावा कमी खाय रताळ्या खपशील लवकर. मेंटल साला तू नाले काय ये ती आता नाही तर इथं मावा दाबीत चालला. इंडिकेटर राईट देऊन लेफ्टला वळत. काय करावं राव याला. हे तर लेन चेंज करायची ठीक आहे. लेन चेंज करा इंडिकेटर दिलं तू पण मग ते बंद कर. तर इथं डेक्कनला ना माझ्या मावस भावाचं शॉप आहे. पुण्यामध्ये शुभमकडे पोहोचलो आणि आपल्या गोप्रोची बॅटरी लूज झाली. त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढता मी माझी मिसळही खाऊन झाली. हे जे रॉयल शेतकरी मिसळ आहे ना ही माझ्या भावाची आहे. तो हा माझा भाऊ हा मावशीचा मुलगा आहे. तो त्याची मिसळ आहे डेक्कनला खाऊ गल्लीमध्ये. तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा. चला शुभमच्या तिथं आपण मिसळ खाली मस्त पोटभर. आणि रॉयल शेतकरी मिसळ म्हणून डेक्कनला खाऊ गल्लीमध्ये भावाचं हॉटेल आहे छोटंसं. तर नाश्ता वगैरे सगळं मिळतं आणि त्याच्या हातची मिसळ एकदा खाऊन बघा. एक नंबर मिसळ बनवतो तो. आणि तसं तुम्ही गुगललाही सर्च केलं ना रॉयल शेतकरी मिसळ तर तुम्हाला तिथं भेटेल ते आणि ॲड्रेसही भेटून जाईल. सो नक्की विजिट करा. आता आपण जाऊ कॅमेऱ्याचं आपलं बघू. नेमकी तिथं रोड बंद करून टाकलं होतं. या आहे ना मी चांगली त्यांनी पण
तर FC रोड पुढं जाऊन महाराजांच्या पुतळ्यापासून राईट मारायचं आहे आपल्याला. ओके, बघूया. त्याच्यानंतर पाषाणला जायचं. मित्रांनो, आपण कॅमेऱ्याचं तर काम झालं, पण खरं एक सांगू का, मी त्या चौकामध्ये गोल गोल 4 वेळा फिरलो गाडी पार्किंगला जागा बघायला. गाडी पार्किंगला जागा इकडून तिकडून भेटली, पण नंतर कळालं झालं काखेत कळसन गावाला वळसा. ते दुकान तिथं शेजारीच होतं, चौकातच, एक्झॅक्ट चौकात दुकान होते. उगाच पानसटपणाने गोल 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 फिरून ते कॅमेऱ्याच्या शॉपमध्ये गेलो. तिथं कॅमेरा दिला त्यांना, आणि हाईट काय झाली माहिती का, डिस्प्ले दिसत नव्हता ना. ते बोलले जर डिस्प्ले गेलेला असला तर 10,000 रुपये खर्च येईल, आणि जर फक्त सेन्सर गेलेले असले तर काय अडचण नाही, 2-2.5 हजारात होऊन जाईल म्हणे. आता मला असं झालं आहे की त्या कॅमेऱ्याला 10,000 खर्च करण्यापेक्षा तो सेकंडमध्ये तसा तो 5,000तच भेटेन, एवढं पण कमी नाही. हां, 10,000 सेकंड कॅमेरा येईल चांगल्या डिस्प्लेचा. हे यायला अवघडच झाले रे. तर कॅमेरा काम वाढला तर 2.5 ठीक आहे, ओके. पण डायरेक्ट 10,000 डिस्प्लेला. बघू, ते म्हणले आता कॅमेरा ठेवून आलो आहे, ते म्हणे मंगळवारपर्यंत फोन करतो, जर करायचा असला तर सांगा, नसेल करायचा तरी सांगा. पण आम्ही आधी तुम्हाला सांगतो नेमकी डिस्प्ले गेला आहे की सेन्सर गेलं आहे, मी तुम्हाला आधीच सांगतो म्हटलं. ठीक आहे, मग बघू. जर डिस्प्ले गेलेला असला तर कॅमेरा ॲज इट इज तसाच ठेवायचा, काहीच करायचं नाही. 1 मिनिट. आता आशूकडून लोकेशन घेतलं आणि आता आशूकडं जाऊ आपण, आणि त्याला ना ते हँडओव्हर करून टाकू. म्हणजे याचं बिल, 2 बॅटरी, मेमरी कार्ड आणि ती स्ट्रीप, असे कॅमेऱ्याचे जे गोष्टी आहेत सगळ्या आशूकडे हँडओव्हर करू. कारण आशूच हँडल करेल ते, आपल्याच्यानं होणार नाही आता. कारण मंगळवारी यायचं म्हणलं पॉसिबल नाही मला. ना आशू ज्या टायमिंगला, आशूलाही बोलून ज्या टायमिंगला तू येशील त्या टायमिंगला घेऊन ये म्हणून. या हैराणी आणली रे, अवघड आहे. कॅमेरा माझ्या डोक्यात होतं मस्त, कॅमेऱ्याचे जर छोटे किरकोळ कारकोळ जर गोष्टी असेल तर होऊन जाईल नाही का थोडंसं. पण जर आपल्या डोक्यात होतं की मस्त जेवढे आपल्या व्हिडिओज वगैरे काढतो, तर मोबाईलमध्ये सिनेमॅटिक काढतो ना, तर थोडंसं या कॅमेऱ्याचा जो व्हिडिओ त्याच्यामध्ये काढू आपण थोडं नाही का, थोडं प्रोफेशनल चांगलं वाटलं असतं. असं मोबाईलमध्ये तर काढतोच आपण सिनेमॅटिकमध्ये, पण मग थोडं त्याच्यात पण थोडंसं बघायलाही चांगलं वाटतं ना, त्याचा दुसरा काही रिझन नाही. पण मग एवढं मला ते ना ऐकूनच अटॅक आला आहे रे. 10,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये डिस्प्ले, त्याच्यावर खर्च करू काहीच उपयोग नाही. मग तो त्याला रद्दीला टाकावं लागेल, रद्दीला रिटायर करावं लागणार. त्याची बॅटरी वगैरे काढून सगळं त्याला डायरेक्ट कोपच्यामध्ये रिटायर करून टाकावं लागणार. त्याला थोडा भारी कॅमेरा रिटायर करावं लागणार. रे देवा, पांडुरंगा इथला. चला, आपल्या आशूच्या मेडिकलला तर आलो आहे आपण. आशू म्हणजे आपला राहुल जो माझा भाऊ आहे, त्याच्या मेडिकलला आलो आहे. आणि आशू काय करतो काय पण खदडते वाटतं. अगो बाई, मग हिरो कोण आहे कोणाशी बोलते? हां का, बरं. चला मस्त आशूकडं जरा वेळ थांबून, जरा वेळ म्हणजे लाईक बराच 1-1.5 तास आशूकडं थांबलो मी. आणि आता घरी चाललो, घरी म्हणजे राहुलकडं चाललो. तिथून आपण मस्त संध्याकाळचा टाईम बघून तिथून जाऊ आपण मुळशीला. ठीक आहे, बघू कसं आहे काय नियोजन. कारण ट्राफिक बघताना उद्या संडे मला चाललं आहे, उद्या सकाळी घरी जावं. चिकन शॉपपासून राईट घ्यायचा होता. अरे काय रस्ता सांगितलं. अरे एवढ्या याच्यासाठी म्हणजे फक्त त्यांनी काही 100 मीटर खांडलेलं असेल त्या रस्त्यावर, मेडिकलपाशी 100 मीटर खांडलेलं असेल, पण त्या 100 मीटरमुळं इकडं डायरेक्ट 1 किलोमीटर वाढलं. 1 किलोमीटर का 700-800 मीटर वाढले डायरेक्ट 100 मीटरमुळं. म्हणजे मी गोल फिरून फक्त ह्याच साईडनं आलो. मग तो कच्चा रस्ता बघितला ना, मला वाटलं चुकलो काय मी, पण नाही, तोच रस्ता होता, त्याच रस्त्यानं जायचं होतं. अरे काय, अरे
एवढे रस्ते जर पुण्यामध्ये खंडून निघाले तर कसं कळायचं कोण कुठं राहते कोण कुठं राहते. हे बिल्डिंगचं जंगाल दिसतंय सगळं. आता गोपुरला किती चार्जिंग आली मी पाहिले पण नाही आणि हे पण बंद झालं. पॉवर बँक पण खतम झाली. आता जाऊन पॉवर बँक चार्जिंग लावू. 5 वाजता मस्त फ्रेश होऊन निघू पल्लूकडं. आता ट्रॅफिकचंच वैताग आहे, दुसरं काही वैताग नाही. वैताग फक्त एकच ट्रॅफिकनंच हैराणी येणार रे. मला असं वाटतंय उन्हातानाचं ना उद्या सकाळी निघा करावं, कारण उद्या नेमकी कार्यक्रमही आहे एका ठिकाणी. तेच करायला जावं लागणार. बघूया काय नियोजन होतं त्यानुसार बघू. आणि आधी आराम करू 2 तास, कारण माझी पाठ 1 साईड दुखू राहिली. जाऊन आराम करू पहिले आपण. एकंदरीत आपला लुक इज्जत द्या समाजात. जातो झोपतो जरा वेळ राव. खरं मस्त राहुलकडे आलो. थांबा 1 मिनिट बलक लावा तोंडामध्ये घे झालं माझ्या. हां राहुलकडे आलो आणि तिथनं 2 तास मेडिकलवरून 2 तास राहुलकडे झोपलं. तिथे गेल्यानंतर झोपलं निवांत झोप झाली. आणि आता आवरून आपल्या चाललो आहे मुशीला बहिणीकडं. तर आता हाचा ब्लॉग अख्खा मला वाटतं पूर्ण हाच ब्लॉग राहणार आहे. मोठं ब्लॉग अख्खा झाका. तर थोडेफार फुटेज फक्त याच्या राहतील. काय बोलतो आपण त्याला ऑफलाईनवाले. तर इथून हा आहे मुंबई हायवे. लास्ट टाइम कुर्लेकरनं मला इथं 2-2.5 तास बसून ठेवलं होतं. ज्या आले ज्या करेक्ट नाही मुंबई ट्रॅफिक. इकडनं लक्षात आहे ना कसं जायचं. ही घे रायडर. ती पण कधी हिमालयन होती. आईच्या गावात या हिमालयनने एक हैराणी आणली रे. हिमालयन भेटणं मला भेटत नाही आहे आणि मला दिसतं बरेच. घेईन मी घेणार या दिदीला काय घाई आहे काही कळत नाही. जेव्हा मी गाडीवर होतो माझ्या समोर 2 गाड्या आणि ऑलरेडी मागून शिक्षक पुढं घ्या. आता मी काय होते उडून त्या समोरच्या जागा डोक्यावर बसू का. अरे काय तुम्ही एक हैराणी आणते. हाय हाय कर. काय नाव तुझं. शर्वरी. फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय बहिणीकडं. आणि पहिली खाली भेटली ही आपली शर्वरी. खाली भेटली त्यांना खायलाही घेतलंय. बघा खायलाही घेतलंय. आता वर जावं मस्त आणि फ्रेश व्हा, कारण मला हेल्मेटनं 1 साईड चक्कर येऊ राहिले. चक्कर म्हणजे लाईक ते हेल्मेटनं नस दाबी गेली कपाळाची त्याच्यामुळं. ठीक आहे तर भेटू वर आणखी एक मोठी दीदीचं नाव काय. श्रावणी. नाव विसरून जातो मी. श्रावणीला भेटू आपण वर जाऊन. चलो पटकन उघड दरवाजा. दरवाजा उघड. हो प्रॉपर नॉक. हो पुणेकर. असं आता कसं याला नॉक म्हणते. श्रावणी. हे श्रावणी. हे बी ही मोठी दीदी. से हाय श्रावणी. हे आमच्या बहिणीचं. आता मी मस्त फ्रेश होतो. ठीक आहे आवरून मस्त रेडी झालोय मी आणि माझी बहीण. आम्ही आणि मुली आम्ही खाली जाऊन थोडासा काहीतरी नाश्ता वगैरे. नाश्ता नाही जेवण करायला मी खाली चाललोय, कारण दाजी नाही आहे ना. सो असं चल पण लवकर तिकडं. हां तिकडं करा माझं चालूच राहतं. तर दाजी येत आहे. दाजीला उशीर होणार. सो आम्ही आमचं तिला बोलू आपण जाऊन काहीतरी खाऊया खाली. मग आम्ही चाललो आता खाली. मस्त आवड आहे कार्यक्रम आपलं. आणि आपलं बाकी सामान त्या इथं ठेवलेलं आहे. आपलं गोप्रो वगैरे. आणि नेमकी गोप्रोसुद्धा इथं आल्यानंतर डायरेक्ट चार्जिंग संपल्यामुळं जास्त काही करता आलं नाही. डायरेक्ट संपल्यामुळे त्याच्यात व्हिडिओज फक्त गाडीच्या ते. बाकी कुठली फुटेज नाही आहे त्यामध्ये. बाकी फुटेज मी फोनमध्येच घेणार. आपण भेटूया खाली डायरेक्ट. मस्त नाश्ता झाला. पावभाजी आणि ते खाल्लं. आणि हे पा हिचं अलगच वेगळं काहीतरी. ए शर्व
चलो हॅलो. चलो बघ तिचं वेगळंच काय झालं. आधी इथं बिल देते मस्त पोटभर जेवण झालंय. राज मसाला पडला अरे महाराजांवर. आमचा मसाल्यांचाच काम मसाला 2000 years later. नमस्कार मंडळी, स्वागत कसलं. दिवस दुसरा आहे पुण्यामध्ये आज संडे. आणि आपले जे थंबनेल वगैरे एडिट करतो तो गौरव, तो इथं त्याच्या फ्लॅटच्या खाली मला भेटायला येतो कारण तो इथं जवळच राहतो. सो तो येऊ राहिला, आपण त्याला भेटूया आणि बोलूया त्याच्याशी. मित्रांनो गौरव आलाय भेटायला. गाडी कुठे आला आपला ग्राफिक डिझायनर. हाच माझे थंबनेल वगैरे सगळे एडिट करतो तो. हा आपले बादशाह थंबनेल राहत्या ते याच्याकडनं आपण हे करतो. हा आपल्या बांधिलकी फॅमिली मधला आहे आणि याची माझी ही दुसरीच भेट आहे. चला आपण ज्यूस वगैरे घेऊ. काय घेऊ? ज्यूस घेऊ. चला मित्रांनो, गौरव येऊन भेटून तर गेला. आपला जो थंबनेल एडिट करतो, माझे जेवढे सॉंगचे असो किंवा मग आपले ब्लॉगचे थंबनेल जे आहेत ना, तो सगळे तो एडिट करतो. ग्राफिक डिझायनर आहे आणि बरेच पोस्टर वगैरे सगळे जे फ्लेक्स वगैरे सगळे बनवतो ना, तो ते बनवतो पोस्टर. आणि तो आता भेटून गेला कारण त्यालाही इमर्जन्सी बाहेर कुठेतरी जायचं. त्याला बोललो चहा नाश्ता कर, पण राहायचं काही नाश्ता वगैरे काहीच नाही. त्याला जेवण करून आला होता. सो आम्ही आता वर जायचं आणि जेवण करून घेऊ पहिले, कारण पल्लू आपली वेट करते जेवायसाठी. दाजीने ते थांबलेत, पटकन जाऊन प्राच करून जेवण करून घेतो आणि काच करून झोपतो. बघू काय नियोजन कसं असेल त्यानुसार. पण माझं चाललंय उद्या सकाळीच लवकर घरी निघूया. हां, जाऊन ॲटलिस्ट थोडा आराम करता येईल. आराम पण नाही, पण आपलं जाऊन स्ट्रीम चालू करायची आहे. माझं ब्लॉग काका भेटले. काका म्हणताय माझी रिअल एस्टेटची ऍड टाका म्हणून. अरे माझे 5000 सबस्क्रायबर, ते माझे डान्स लवकर बघतील, ब्लॉग बघतात. असं नाही की नाही, माझे जे जेव्हा भावाचे आहेत ते माझा ब्लॉग बघतात. पण काका म्हणते की आमची ऍड करावर नाही का. कसली ऍड आहे, कसले काय हैराणी आणली. ऍड बीट सगळ्या अंदाज होतं. ऍड करायला आपण सगळ्यांचे पैसे घेतो. ऍड नाही मी आतापर्यंत आपल्या चॅनलला कुठलीच ऍड करेल नाही आहे. बघूया. फायनली परतीचा प्रवास चालू केलाय मित्रांनो. आपण आता वाजले सकाळचे, मी निघाल तेव्हा 6 वाजून गेले होते. आय थिंक 6:15 झाले असतील. माझ्या लक्षात नाही टाईम काय आला आहे ते. आणि परतीच्या प्रवासाला आता सुरुवात केली 6 वाजता. म्हणजे आपण ॲटलिस्ट नाही काहीतरी मी अर्धा एक तास एक्स्ट्रा धरतो, पण 10 वाजेपर्यंत आपण घरी राहू मे बी. आणि ब्लॉगचा एंड पण आपण क्लासवर गेल्यावरच करू. तुझ्या यायला years later. फायनली आपण पोहोचले घरी. म्हणजे आपण आपल्या समृद्धी हायवेला आलोय. आपल्या अगो बाई, समृद्धी हायवे एवढा बेकार आहे माझा की हाईट अशी झाली की काय माहिती कधी तयार होतंय समृद्धी हायवे. समृद्धी हायवेचं ॲप्लिकेशन देऊन सुद्धा अजून काही लक्ष नाही आहे. हो, समृद्धी हायवे ज्या टायमिंगला तयार होईल त्या टायमिंगला परत एकदा मस्त व्हिडिओ काढता येतील. पण समृद्धी हायवे तयारच होईल ना. आता काय ना समृद्धी हायवेची वाट बघत आंटी चालली. म्हणजे याचा अर्थ 8:30 वाजले. 8-8:30 वाजलेत. पांड्या आजारी पडला आमचा.
पोचलो फायनली घरी. आता आपण आहे ना ब्लॉग मला तावरून सावरून ब्लॉग क्लासवर जाऊन एंड करावा. आमची आजीबाई बसलेली. हॅलो गाईज, हम हिंदीच बोलू राहिलो. स्ट्रीम करत होते त्या नादात मी हिंदीच बोलायला लागलो होतो. काय झालं, आता आपण आलो आहे पुण्यावरनं. सकाळी 6ला निघालो, 8:30ला आपण घरी पोहोचलो होतो. लास्टला तुम्ही बघितलंच असं, आपला समृद्धी हायवे बघितला असं. त्यानुसार आपण त्याच्यानंतर मी सगळं फ्रेश वगैरे होऊन स्टुडिओला आलो. स्टुडिओला आल्यानंतर आपण केली स्ट्रीम केली आणि व्हिडिओ कॉपी करायचं तर विसरून गेलो आणि ब्लॉगचा एंड करायचा राहिला, तोही राहून गेला. सो आत्ता ब्लॉगचा एंड करतोय, कारण आत्ता वाजलेत 2:30. मला जायचं आहे कॉलेजवर, माझ्या लक्षात राहिलं नाही. सो भेटूया नंतर कोणत्या तरी ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा पूर्ण मोठो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो.